कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही कशासाठी बोलवलंय मला इकडे? तुमच्या लक्षात आलं असेलच ना? नाही, माझ्या नाही लक्षात आलं. सॉरी मॅडम, चूक झाली माझ्याकडून. मी एवढं ताणायला नको होतं. त्यासाठी तुमची माफी मागायची होती आणि तुम्हाला रिक्वेस्ट पण करायची होती. प्लीज परत या. नाही, मी परत येणार नाही. आणि मला तुम्हाला एक विचारायचंय, म्हणजे तुम्ही स्वतः एक शिक्षिका असताना तुम्ही दुसऱ्या शिक्षिकेला तिच्या पद्धतीने शिकवायचं स्वातंत्र्य का नाही देत? तुमचं बरोबर आहे खरं तर, पण सॉरी, माझा गैरसमज झाला होता. अहो, मग तो गैरसमज तुम्ही दूर करायला हवा होता ना. तो तुम्ही थेट घेऊन माझ्याकडे आलात. आणि हे परत होणार नाही हे कशावरून? म्हणूनच म्हणते, मला खरंच इंटरेस्ट नाहीये गाणं शिकवण्यात. नाही, परत नाही होणार मॅडम. मी सांगते ना तुम्हाला, चूक झाली माझ्याकडून आणि मला कळली माझी चूक. अहो नाही, तुम्हाला मुळात हेच कळत नाहीये की गाणं शिकवण्यासाठी गाणं शिकणाऱ्याच्या गळ्यापेक्षा त्याचं मन कळणं खूप महत्वाचं असतं. आणि मी तोच प्रयत्न करत होते. कारण सूर जरी गळ्यातून निघत असले ना, तरी गाणं मनातून येतं. आणि फक्त सूरच ऐकायचे असतील तर ते काय पेटीवरही ऐकता येतात, कारण पेटी कधीच सूर चुकत नाही ना. पण भावनेशिवाय गाणं नाही, असं माझं मत आहे. आणि तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारू शकता. मी आधी त्यांचं मन जाणते आणि मगच त्यांना गाणं शिकवते. खरंच किती किती छान विचार आहेत तुमचे. सॉरी मॅडम, मला कळलंय माझा गैरसमज झाला होता, चूक झाली माझ्याकडून. ती पुन्हा नाही होणार. तुम्ही या ना परत प्लीज. अहो नाही, ते खरंच शक्य नाहीये. मी नाही येणार परत. मॅडम प्लीज, तुम्ही असं नका म्हणू. तुम्ही समजून घ्या. मी अधिपतींनी गाणं शिकावं म्हणून खूप प्रयत्न केलेत. मी खरंच खूप प्रयत्न केलेत. ते सगळे वाया जातील. आणि जर तुम्ही नाही म्हटलात ना, तर मी स्वतःलाही माफ नाही करू शकणार. मी सॉरी म्हणते, खरंच सॉरी. चूक झाली माझ्याकडून. प्लीज परत या, प्लीज. अहो नाही नाही, तुम्ही असं रस्त्यात हात नका जोडू प्लीज. म्हणजे तुम्हाला जर खरंच तुमची चूक मान्य असेल तर तुम्हाला मला एक शब्द द्यावा लागेल. बोला ना. काय? मी अधिपतींना शिकवत असताना तुम्ही तिथे यायचं नाही. बघा, मलाही माहित होतं की तुम्ही अजिबात तयार होणार नाही, म्हणूनच म्हणत होते की मला खरंच नाही येता येणार. मॅडम थांबा. ठीक आहे, मला मान्य आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।